हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचा वेळ आहे, तर आज 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दीपक लवकर आले. आजी भाऊ, गाडीत सावली ठेवायची ना. घे गेट लावून, गेट लाव. माझे दादा आणि दीपक आले, तर इकडे ना त्यांचं काम आहे, तर इथून पुढे त्यांना जायचं आहे काही कामानिमित्त. तर जेवण वगैरे करू राहिले दादा, आणि हे बसले किचनमध्ये, आणि दीपक आधी इकडे टी व्ही समोर बसले. ते एकीकडे काहीतरी पिक्चर लावला आहे आणि एकीकडे जेवायचं चालू आहे. तर आधीला कॉलेजला जायचं आहे, आणि त्याने ना त्याला चष्मा नाही लागलेला, पण हा लेन्स गार्डचा घातलेला आहे. कारण ज्यावेळेस तो टी व्ही बघत असला किंवा अभ्यास वगैरे करीत असला ना का, मग लेन्स गार्ड घालतो आणि त्याच्यानंतरच अभ्यास करतो. दादांचं काम होतं ते करून आले. दीपक दादा जाऊन ते काम करून आले, आणि आता दादांना घरी जायचं आहे. तर इथे ना मी त्यांना मँगो प्यायला दिला आहे, कारण मला पण आवडतं. त्याच्यामुळं घरात आहे ना मँगो जास्त असतो. मला दुसरं थंड वगैरे काय आवडत नाही, पण मँगो प्यायला छान वाटतं. तर इथं ना दादांसोबत गप्पा वगैरे मारल्या, आणि आता ते निघाले. दीपक पण बसलेला आहे, आधी पण आहे, आणि हे ऑफिसला आहे, तर हे पण येतील. आणि बरेच दिवसापासून, आता कमीत कमी 2-3 दिवसापासून आहे ना कमेंट्सला रिप्लाय द्यायचा राहिलेला आहे. तर सर्व ताईंच्या कमेंटला रिप्लाय देणारे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. खूप ऊन आहे, तर मग तेच मी त्यांना म्हटलं का जरा एवढे उन्हात जाऊ नका, जरा वेळ बसा आणि 5-6 वाजता जा. दीपकची होती इच्छा राहायची, पण दादांना घरी जायचं आहे. ते म्हणतात का आपल्याला नाशिकला जायचं आहे आर्किटेक्टकडे, काही प्लॅनचं वगैरे बघायला, घराचं काम सुरू करायचं आहे ना. तर त्याचं चाललं आहे का मला आज राहायचं आहे, आणि दादांचं चाललं आहे का नाही आपल्याला जायचं आहे. तर जाणार आहे. आणि तिथे ना मला मागे बघा, आरामखुर्चीच्या मागे ना इंद्रायणी तांदूळ आणलं आहे. इंद्रायणी तांदळाचा पण कट्टा देणार आहे, आणि 1008चा पण कट्टा देणार आहे. आता सध्या आईने घरातून पटकन दिलं. मी फोनवर सांगितलं का दादांकडे मला तांदूळ पाठवून दे. आणि बरेचशे ताईंनी मला कमेंटमध्ये पण विचारलं आहे का ताई तुम्ही तांदूळ कशा पद्धतीने भरून ठेवता वर्षभर, का ते खराब झालं नाही पाहिजे, किंवा आपण 1-2 किलो काही कडधान्य आणतो ते कसे ठेवतात. तर ते पण मी सांगणार आहे, आणि बरेचसे कमेंटला रिप्लाय द्यायचे. तर सर्व कमेंटला रिप्लाय येणार आहे. थोडीशी आता कामामध्ये होते, आणि आमच्या इकडे ना आता यात्रा पण सुरू होणार आहे, तर तुम्हाला यात्रेचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. तर हे बघा, इथं दादा बातम्या बघू राहिले. दादा माझे म्हटलं का बातम्या, आणि दादा त्यांना दुसरं काय आवडत नाही, पेपर वाचायला आवडतं आणि बातम्या वगैरे बघायला आवडतात. ते म्हणतात जगातल्या काय घडामोडी ते सर्व काय आपल्याला समजतात. तर आता ते निघालेत घरी जायला, आणि गाडीत वगैरे बसले. गाडी निघालीच तर तितक्यात यांचा फोन आला का म्हणे मी पण घरी येतो आहे. तर दीपक आणि ते गेले का, तर म्हटलं आहेत, तर मग म्हणे थांबव मी येतो. मग पुन्हा गाडी रिवर्सला घेतली, बंद केली, घरात येऊन बसले, आणि डायरेक्ट 6 वाजताच गेले. मग भरपूर वेळ गप्पा वगैरे केल्या. हे म्हटले दादांना, आणि मी म्हटलं दादांना का थांबा आजच्या दिवस, पण ते म्हणतात का नाही मला नाशिकला जायचं आहे, आणि दीपकची इच्छा होती का आज नाशिकला जायचं नाही, आपण उद्या वगैरे जाऊ, पण आज थांबू असं. बरेच दिवस झाले ना माझे दादा आले नव्हते घराचं काम झाल्यानंतर. तर ते म्हणे का मग मी आज येतो, म्हणजे घराचं काम वगैरे झालं आहे ना ते पण बघायला मिळेल, कलर कसा दिला आहे ते बघायला मिळेल. तर म्हणे छान कलर वगैरे दिला, आणि वरतून आल्याबरोबर सगळे वरती गेले, घराचं काम वगैरे बघितला, कलर बघितला, घर कसं बनवलं आहे ते सगळं बघितलं. तर म्हणे छान आहे, मस्त कलर पण त्यांना दीपकला आवडला. आता हे आले, बसले होते दादा गाडीत, पण मग यांचा फोन आला, मग आले, आणि आता चाललं आहे त्यांच्या गप्पा. दीपक सांगत होता का आजी संध्याकाळच्या वेळेस आहे ना नाशिकमध्ये खूप ट्रॉफिक असते, गाडी चालवायचं म्हटलं ना का खूप ट्रॉफिकमध्ये गाडी घालायला लागते. त्याच्यामुळे ना मग दादांना मी म्हणतो का उद्या सकाळी आपण जाऊ, उद्या आपले काय कामं आहे ना ते करू, पण आजच्या दिवस राहू. पण दादा काय ऐकना, तर ते निघणारे तर म्हणतात आता एवढा उशीर झाला आहे तर थांबून घ्या. तर अशाच चालल्या आहे गप्पा वगैरे. आणि आमच्या इकडे ना आता यात्रा म्हणजे सगळेच येणार आहे का? दीदी बाबा आज थांबा ना, मी काय बोलतो जाऊन तुम्ही आता आज करणार आहे का नाही जाणार मला? अकराच ना तुम्ही येणार हो? तुम्ही गेला बोलायला थांबलो असतो लागतं एवढे करून माझी आग्रह
माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे तर इथे मस्तपैकी सकाळी सकाळी माझी देवांची आंघोळ झाली, देवपूजा वगैरे झाली. तर बघा छान अशी देवपूजा केली आहे. आणि तेल आहे ना थोडंसं आहे निरंजनीमध्ये, तर ती निरंजनी घासायला ठेवायची आणि दुसरी निरंजनी लावायची. तर मग म्हटलं तिच्यातलं तेल आहे ना तोपर्यंत तीच चालू ठेवली आणि त्याच्यानंतर मग दुसरी निरंजनी बदलवणार आहे. तर इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आम्हाला जायचं आहे बाहेर, नाशिकला जायचं आहे. तर सकाळी सकाळी मग म्हटलं चला भेंडीची भाजी आणि पोळ्या बनवूया आणि भाजीपोळीचा नाश्ता करून आणि मग जाऊ. तर लवकरच उठले होते आज, माझ्या मते मी 4:45 वाजताच उठले होते. तर इथे माझं आहे ना बघा स्वयंपाक वगैरे आवरून, किचन सर्व आवरून झालेलं आहे. रात्रीचे भांडे मात्र नाही लावलेले, रात्रीचे भांडे तसेच ठेवले. आणि इथे ना दही विरजायला लावलं आहे. तर आता घरातले कामं आवरले आणि निघालो आम्ही. खिडक्या ठेवते उघड्याच. हे गॉगल वगैरे घेतले का आधी? पप्पानी घेतला गॉगल? हो चला. काय आहे? अरे म्हणलं इकडं मी सकाळी उठल्याबरोबर हे मॉर्निंग वॉकला गेले आणि मी गाडी धुवून काढली. तर पाईप तसाच ठेवला, म्हटलं संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी झाडांना, संध्याकाळी तर आम्हाला उशीरच होणार आहे यायला, कमीत कमी रात्रीचे 10-11 वाजतील यायला. तर मग म्हटलं उद्या सकाळी झाडांना पाणी वगैरे घालायला लागेल. तर पाईप तसाच ठेवला आणि आता आम्ही निघालो. सर्व काही आवरलं, कपडे बाहेर काढून ठेवले. हौसा आली का आमची, ती कपडे वगैरे धुईल, भांडे घासील आणि चाललो आहे आता आम्ही नाशिकला. माझ्या आधीचा आहे ना दात काढायचा आहे. एक दात आहे ना त्याचा असा जरा पुढं आलेला आहे, सुळा दात आहे ना तो पुढं आला आहे. तर तो मागे घ्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याच्या मागचा दात काढायचा आहे. मग वरतून क्लिप वगैरे बसून आणि ते दात त्याचे मग मधी जातील. कसं आता यंदाच्या वर्षी तो आमच्याजवळ आहे, मग पुन्हा पुढच्या वर्षी त्याची 12वी झाल्यावर कुठे बाहेर शिक्षणासाठी गेला तर मग ते राहिलं तर राहूनच जाईल आणि 12वीच्या वर्षात त्याला अभ्यास करायला लागेल, मग वेळ नाही मिळणार. तर मग म्हटलं आता 11वीला आहे ना तर हे काम आपण करून घेऊ, म्हणजे पुढच्या वर्षी 1 वर्ष तो आमच्याजवळ राहील आणि त्याच्या पुढच्या वर्षी तो पण बाहेर कुठेतरी शिक्षणासाठी जाईल. तर आता आम्ही पोचलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. बघा त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची 12ही महिने गर्दीच राहते. तर इकडनं त्र्यंबकेश्वरमध्ये जाण्याचा मार्ग आहे हा आणि समोर गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे बघा इथे गजानन महाराजांचं मंदिर आहे. बघा इथं स्वामी समर्थ केंद्र पण आहे. आणि आत्ता सध्या आमच्या इकडे ना रस्त्यांचे कामं चालू आहे, कारण आता कुंभमेळावा आहे त्याच्यामुळं रस्त्यांचे सगळे काही कामं चालू आहेत. त्र्यंबकेश्वर म्हटल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्र्यंबकेश्वरला आहे ना खूप देवस्थान आहे. 12ही महिने भाविकांची गर्दी असते. तर हे सगळे नाशिक त्र्यंबक रस्ते ना सगळे खोदकाम करून ठेवलेलं आहे, कामं चालू आहे काही रस्त्यांना. तर आम्ही पोचलो आहे आधीला आणि यांची पण एक दाढ काढायची आहे. तर किडली आहे ना तर ती काढून आणि तिथे दुसरी दाढ लावायला लागेल. तर मग म्हटलं चला दोघंही जणांचं सोबतच काम होऊन जाईल. तर दातांचं काम म्हटलं एक चक्करमध्ये तर अजिबात होत नाही. तर आता ते काम वगैरे झालं आहे आणि आम्हाला इथून पुढे एका लग्नाला जायचं आहे. दवाखान्याचं काम झाल्यानंतर योगिताच्या घरी गेलो होतो, तिथं मग जरा वेळ आराम वगैरे केला आणि तिथेच तयारी केली आणि तिथून पुढे आम्ही चाललो आहे लग्नाला. तर छान अशी आमची सर्वांची तयारी झाली आणि लग्नाला निघालो. संध्याकाळच्या वेळेस म्हटलं ना का खूप नाशिकमध्ये ट्रॉफिक असते. बघा कसं सर्वजण कामावरतून घरी जात राहतात आणि मग रस्त्यांना ना सगळी ट्रॉफिक असते. तर चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच